मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल झाला असला तरी मे महिन्यानंतर म्हणजेच जून महिन्याची जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर या मान्सूनने कुठेतरी जर आपण बघितलं तर हा गायब झाल्याचं पाहायला मिळालं। रखडलेला हा मान्सून पाहायला मिळाला आणि आता तुम्ही जर बघितलं तर मान्सून पुढे सरकलेला आहे। मान्सूनने प्रगती केलेली आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून जर तुम्ही ती लाईन बघितली इमेजवरची, मान्सून पुढे गेलेला आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, अनेक भागांमधून मान्सूनने जी आहे ती पुढची वाट धरलेली आहे। कोणत्या कोणत्या भागांमध्ये या मान्सूनमुळे अलर्ट देण्यात आलेले आहेत, आता मान्सून सक्रिय झालेला आहे म्हणजे नक्की काय झालेलं आहे, कशा प्रकारे पुढे हवामान असणार आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे आता अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली असतील पुढचे काही दिवस, हे सगळं जाणून घेणार आहोत। आता इकडे जर तुम्ही बघितलं तर ही जी तुम्हाला ब्लू लाईन दिसते याचा अर्थ काय आहे, ती नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते पुढे सरकलेले आहेत। 26 ते 15 जून पर्यंत हा मान्सून इथेच होता। जवळजवळ 17 दिवस मे महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 26 मेला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला होता। पहिल्यांदाच असं घडलं की मान्सून मे महिन्यामध्ये दाखल झाला महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर लगेच तो मुंबईमध्ये दाखल झाला। जून महिन्यामध्ये असं कुठेतरी बोललं जात होतं की मान्सून आणखीन सक्रिय होईल, जून महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडेल, पण त्यानंतर उलट ही सगळी परिस्थिती पाहायला मिळाली। जून मध्ये मान्सून गायब झालेला पाहायला मिळाला। आता 3 ते 4 दिवस झाले मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे, पाऊस पडताना दिसतोय, पण तरी सुद्धा ही जी इमेज आहे ही इथपर्यंतच आपल्याला मान्सूनची प्रगती पाहायला मिळत होती। आता मान्सूनने खरी प्रगती केलेली आहे असं आपण बोलू शकतो, तो पुढे सरकलेला आहे आपण असं बोलू शकतो, कारण जी इमेज IMDने जारी केलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, 16 जूनची परिस्थिती तुम्ही बघितली तर ही रेषा तुम्ही बघा, फक्त हा विदर्भाचा वरचा भाग आहे, या भागांमध्ये अजून मान्सून पोहोचलेला नाहीये असं या आपल्याला इमेजवरून दिसतंय। बाकी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचलेला आहे। आता तो वरती गुजरातच्या दिशेला सुद्धा गेल्याचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय। म्हणजेच काय, तर नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते वेगाने वाहत आहेत आणि ते पुढे सरकताना आपल्याला दिसत आहे। एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं होतं, चक्राकार वारे वेगाने वाहत होते आणि त्यामुळेच वरती वरती जे काही सगळं वारे होते किंवा जी काही सिच्युएशन होती ती वरती वरती कमी दाबाचं क्षेत्र ते वरती वरती जाताना आपल्याला दिसलं आणि आता त्याच्यामुळेच हा मान्सून पुढे सरकायला मदत झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा मान्सून लवकर दाखल झाला तेव्हा सुद्धा हेच बोललं गेलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात तयार झालेलं होतं, त्याच्यामुळे त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास मदत झालेली होती आणि तो मान्सून रखडलेला होता। 17 दिवस त्याने पुढे प्रगती केली नव्हती, तो इथेच होता, कारण अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये अशा कुठल्याच हालचाली तयार झालेल्या नव्हत्या। आता पुन्हा एकदा त्या हालचाली तयार झालेल्या आहेत, मान्सूनला अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून पुढे सरकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता GFS मॉडेलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पुढचे 2 ते 3 दिवस कशा प्रकारे हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते पुढे पुढे सरकणार आहे। तुम्ही जी इमेज स्क्रीनवर बघत असाल तुम्हाला दिसतंय की कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचं सावट आहे आणि वरती चक्राकार वारे जे आहेत ते गुजरातच्या दिशेला आपल्याला जाताना या इमेजमध्ये दिसतायत। आपण 18 तारखेचा जर अंदाज बघितला तर आता उत्तरेकडे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर हळूहळू गुजरातच्या वर सुद्धा जाताना हे आपल्याला चक्राकार वारे दिसतात आणि 17 तारखेनंतर दक्षिण कोकण किनारपट्टीवर जे काही अरबी समुद्रामध्ये जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं ते कमी होणार आहे, त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि हा मान्सून जो आहे तो ओसरू शकतो असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहे। 19 तारखेला तुम्ही जर बघितलं या GFS मॉडेलमध्ये तर आपल्याला फार थोड्या प्रमाणात पाऊस दिसतोय। दक्षिण कोकण किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात जो पाऊस आहे त्याची आपल्याला इंटेन्सिटी पाहायला मिळते। म्हणजेच काय, तर हळूहळू आपल्याला असं दिसतंय की हा जो पाऊस आहे, हे जे पावसाचं सावट आहे हे फक्त पुढचे 1 ते 2 दिवसच आपल्यावर असणार आहे, त्यानंतर हा मान्सून जो आहे तो ओसरू शकतो असं आपल्याला एकूण दिसतंय। आता हवामान विभागाने जे अलर्ट जारी केलेले आहेत त्यानुसार आपण हे पाहूयात की कोणत्या जिल्ह्यांना कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत। जर तुम्ही मॅप बघितला तर आपल्याला इथे दिसतंय की पुणे रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दक्षिण कोकण किनारपट्टीवर जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच्यामुळेच हा अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण मुसळधाराचा पाऊस त्या ठिकाणी पडतोय।
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे, पालघर ठाण्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। बाकी विदर्भामध्ये सुद्धा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 17 तारखेला जर आपण बघितलं तर 17 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। बाकी विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहायला मिळतोय। 18 आणि 19 तारखेला सुद्धा आपल्याला कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिसतोय। 20 तारखेनंतर तुम्ही जर बघितलं तर हे कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला या मॅप वाईज असं दिसतंय की वरती गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही दक्षिण कोकण किनारपट्टीवर जो काही पाऊस पडत होता तो ओसरू शकतो। बाकी मान्सून आता दाखल झालेला आहे, तो दाखल झालेला होता पण तो सक्रिय झालेला आहे, तो पुढे सरकत आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर ही इमेज बघितली तर आता पुढे गेलेला आहे आणि आता उर्वरित हा सगळा जो भारत आहे, उत्तर भारताचा एरिया आहे, इथे तो आता त्याची पुढची वाटचाल करणार आहे। त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये खरी मान्सूनला सुरुवात झालेली आहे आणि आता कंटिन्युअस आपल्याला हा पाऊस पडताना दिसणार आहे। म्हणजेच जून महिन्याचा सगळा हे पुढचे काही दिवस असणार आहेत, 10-12 दिवस, आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार असा पाऊस आपल्याला अनेक भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। आता मान्सूनने ही पुढची वाटचाल केल्यामुळे आता आपल्याला असं दिसतंय की काही भागांमध्ये किंवा दक्षिण कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाचं सावट आहे, यानंतर ते ओसरू शकतो। पुढच्या 2 ते 3 दिवसांचा एकूणच हा सगळा अंदाज होता। आणखीन तुम्हाला काही यावर प्रश्न असतील, तुमचे काही यावर तुमची काही मतं असतील ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।